जैन मित्रांनो, जो काही आगामी येणारी जी काही वनरक्षक पोलीस भरती आहे त्याच्या दृष्टिकोनातून आपण एक ऑफलाईन मध्ये प्रत्येक रविवारी जिल्हा स्टेडियम येथे प्रत्येक रविवारी सायंकाळी 3:30 वाजता आपण पेपर घेत असतो. वनरक्षक पोलीस भरती, ज्या दृष्टीने आपला पोलीस भरतीचा पेपर चालतो त्याच दृष्टिकोनातून आपला एक दुसरी टीम आहे दामोदर नारिंगे सर, हे तुम्हाला भेटणार तिथे जिल्हा स्टेडियम येथे. दोन्ही पेपर सोबतच राहतात, परंतु आपली एक वेगळी टीम आहे. त्या टीमच्या थ्रू आपण हा पेपर कंडक्ट केला जातो. या पेपरमध्ये जे काही बुद्धिमत्ताचे प्रश्न येतात 15, त्याचे संपूर्ण स्पष्टीकरण आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जरी लेट झाला असेल थोडा, परंतु याच्या पुढे आता काय होणार की तुम्हाला कंटिन्यू जसा तुमचा पेपर झाला लगेच दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. चला तर मग आता प्रश्नाला सुरुवात करू. हा आपला पहिल्या पेपरमध्ये पहिलाच प्रश्न होता बघा. खालीलपैकी म्हणते सर्वात मोठा पर्याय कोणता. आता हे इतके सारे पर्याय दिसल्यानंतर आपण घाबरून जायचं नाही. विचारलं सर्वात मोठं उत्तर कोणतं येतं, म्हणजे या चारपैकी सर्वात मोठं उत्तर कोणतं आहे. एक तर तुम्हाला पर्याय की सर्व नंबरची बेरीज करा, मायनसची बेरीज करा, त्याच्यानंतर उत्तर सॉल्व्ह करा. दुसरा काय अप्रोच घ्यायला पाहिजे होता, तुम्ही विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं काय अप्रोच घ्यायला पाहिजे होता. पहिल्या प्रश्नाचा पहिल्याच ऑप्शनचं उत्तर जर काढण्याचा प्रयत्न केला आपण, बघा इथं 62 आहे सर आणि इथं 65 आहे. मी अप्रोच सांगत आहे विद्यार्थी ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्ही पेपरमध्ये कसं काय प्रश्न सॉल्व्ह करायचा होता ते सांगत आहे. बघा इथे 62 आहे आणि इथे 65 आहे सर. तर 62 प्लस आहे आणि 65 मायनस आहे, तर -3 राहणार सर शिल्लक इथं. इथपर्यंत क्लिअर आहे. तुम्ही म्हणाल सर बहुत बढिया क्लिअर आहे. त्यानंतर इथे 103 आहे ना बेटा. आता 103 बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे, तर 103 कसं तयार करू शकतो आपण. हे 15 आणि हे 45 या दोघांची बेरीज केली तर होते सर 60 आणि हे 42 या दोघांची बेरीज केली तर होते बेटा 102. होतात 102. तुम्ही म्हणा सर बहुत बढिया 102 होतात. 42 जर प्लस केले ना याच्यामध्ये तर होतात हे 102. आणि इथं बेटा 103 आहे मायनसवाले, हे प्लसवाले राहणार, हे मायनसवाले 103, म्हणजे इथं राहणार बेटा -1. ठीक आहे. मी एकदम शांततेत समजून सांगत त्याच पद्धतीने तुम्ही पण सॉल्व्ह करायचं. एकदा तुम्हाला प्रॅक्टिस झाली ना तुम्ही अशाच पद्धतीने बेरीज करणार. ठीक आहे. 102 ना 103 मायनसवाले कॅन्सल झाले, इथं -1 राहिला शिल्लक. आता इथं आहे बेटा 22 आणि इथं आहे 27. नंतर कोणी शिल्लक राहिला का नाही सर. 22 आणि 27 या दोघांची जर बेरीज केली, 27 मध्ये 2 ऍड केले तर किती होते 29. 29 आणि 20 किती होते बेटा 29. नाही येत असेल तर थोडं करून घ्या. 29 आणि 20 या दोघांची जर बेरीज केली 9, हे होतात 49. 49 कोणते तर प्लसवाले सर 49 झाले इथं. ठीक आहे. आता इथे या दोघांची बेरीज करून टाका. हे मायनस मायनस होणार, प्लस होणार -4. -4 जर केले इथून तर इथे राहते बेटा किती 49 मधून जर 4 मायनस झाले तर या प्रश्नाचं उत्तर आलं असतं आपलं 45. तर या पहिल्या ऑप्शनचं उत्तर आलं असतं 45. आता या सेकंड नंबरवर आता सर इथे -104 आहे, -25 आहे, -26 आहे. तर आता इथे काय सेटिंग करू शकलो असतो आपण बघा. आता हा 18 आणि हे 32 या दोघांची जर बेरीज केली तर किती ते 50 होतात सर, प्लसवाले 50. आणि या दोघांची जर बेरीज केली तर 26 आणि 25 या दोघांची बेरीज केली तर -51 होतात सर. तर इथे आपण हे सर्व कॅन्सल करून 18, 32, 25 आणि 26 हे सर्व कॅन्सल करून याचं उत्तर -1 म्हणू शकतो. तर म्हणा सर बहुत बढिया बढिया. त्याच्यानंतर आता पुढं काय, इथं आहे सर मायनसवाले किती 104 आणि मायनसवाले 44. ठीक आहे. इथं आहे 17, इथे किती आहे बेटा 17. आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे तर करून घ्या तुम्ही. 104 नंतर मायनसवाले 44, नंतर मायनसवाला कोणी शिल्लक राहिला -1. या सर्वांची बेरीज करून घ्या. हे झाले 9, हे झाले 4 आणि हा झाला 1. 149. 149 मधून 17 मायनस करायचे आहे. तर 17 जर मायनस केले, 7 मधून 2 मायनस झाले तर किती, 7 मधून 9 मधून 7 मायनस झाले तर 2 राहतात आणि 4 मधून 1 मायनस झाला तर 3 राहते. हा 1, म्हणजे याचं उत्तर येते सर 132. ठीक आहे. मी तुम्हाला अप्रोच सांगत आहे कसा घ्यायचा, त्यामुळे हे शांततेत समजावत आहे. तुम्हाला पण असंच करायला लागेल. नाही ते सर्वांची बेरीज करा, नंतर बेरीज काढा, नंतर आपण ठरवा, असं न करता अशा पद्धतीने करायचं. बघा आता इथे पुढे काय करू शकतो सर, इथे आणखी करू शकतो आपण. पहा 103 आणि 65, 45 यांची जर बेरीज केली तर, नाही तर आणखी मोठा नंबर घेऊ होलसेल, कारण की 165 आहे ना इथं. तर आता आणखी यांना काय करू आपण, 103 आहे ना, 112 आणि 103 किती होतात 115 होतात सर. 115 मध्ये 45 जर आपण ऍड केले तर किती होतात 160. ते हे तर झाले सर 160. बघा मी काय केलं, हे 12 आणि नंतर काय केलं बेटा 103 या दोघांची बेरीज केली तर ते झाली 115. 12 आणि 103 याची 15, त्यानंतर 45 त्याच्यामध्ये ऍड केले तर 160 होतात. म्हणजे हे 3 नंबर कॅन्सल झाले सर, 160 आले. इथं 165, इथं राहते सर -3 वाले शिल्लक. ठीक आहे इथपर्यंत. और आगे बढ़ाओ तर हा 19, 42, 36 आणि 17 हे सर्व प्लसमध्ये नंबर होते. आता 19 मधून -3 जर मायनस झाले तर किती राहते बेटा 16. नंतर आपल्याकडे 42, नंतर काय बेटा 36, नंतर काय आपल्याकडे 36, नंतर राहिले आपल्याकडे 17. याचं जर उत्तर काढलं तर किती येते, हे झाले 8 आणि 6 14, 14 आणि 7 किती होते 21, 2102 हाचा 2101 हाचा आले 2 आणि 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि किती येतात 11. म्हणजे याचं उत्तर जर काढलं असतं सर, याचं उत्तर आलं असतं 111.
ठीक आहे, या आता खालचा अप्रोच घ्या. बघा आता आणखी इथे काय करू शकतो, आता इथे आणखी असा करू शकलो असतो आपण, हे प्लसवाले 38 आहे ना, हे प्लसवाले 38, हे मायनसवाले 37, प्लसवाले 1 शिल्लक राहिले सर, प्लस 1 शिल्लक राहिलं, बहुत बढिया. त्याच्यानंतर या दोघांची जर बेरीज केली तर हे होते मायनसवाले 51, -51 झाले. नंतर 32 आहे त्याच्यामध्ये प्लस करून टाका, तर 32 मायनसवाले प्लस जर केले तर काय होणार, तर 32 जर याच्यामध्ये प्लस केले ना सर, हे होते 3, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता 44 ही आहे ना आपल्याकडे, तर 44 ही ॲड करून घेऊ आपण याच्यात, म्हणजे याचं कामच निपटून जाते. ठीक आहे, या दोघांची जर बेरीज केली तर होते 7, 9, 9 आणि 3 किती होतात 12, 127 आले सर मायनसवाले. आणि इथं 104 आणि 107 कोणी मायनस करू शकता तुम्ही, 107 मायनस करून टाकू इथून. 107 जर मायनस केले तर काय राहणार, मायनसवाले राहणार 0, 2, मायनस किती 20 राहणार सर, -20 आणि 104 आहे इथं, प्लसवाले 104 आहे. या दोघांची वजाबाकी करायची, इथं राहते 4, 10 मधून जर 2 मायनस झाले तर 8, ते इथं याचं उत्तर येणार सर 84. तर अशा पद्धतीने आपण उत्तर काढायचं होतं आणि लवकरात लवकर निघालं असतं. एकदा तुम्हाला जर प्रॅक्टिस झाली, मला तर समजावचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं, नाही तर तुम्ही सर्वांची बेरीज करा नंतर काढा, असं न करता अशा पद्धतीने अप्रोच घ्यायचा प्रश्नावर. आता म्हटलं तर सर्वात मोठा पर्याय कोणता, तर सर्वात मोठा कोण दिसत आहे, 2 नंबर. तर 2 नंबर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ठीक आहे, काही गडबड झाली असेल मी पण, परंतु माझा जो काही उद्देश आहे समजवण्याचा तो एकदम पॉझिटिव्ह आहे. मी तुम्हाला कशा पद्धतीने हँडल करायचं होतं ते सांगितलं. प्रश्न जरी अवघड असेल, प्रश्न अशा पद्धतीने हँडल करायचा होता. सर्वात मोठा पर्याय 2 नंबरचा. एका चौकामध्ये 4 रस्ते आहेत, तर रस्ते बाजार, शाळा, हॉस्पिटल, मनोरंजन, घरी जातात. मनोजचे घर आहे, सॉरी मनोजचे काय घर आहे. एका चौकामधून म्हणते 4 रस्ते जातात, 4 रस्ते आहेत, तर रस्ते बाजार, शाळा, हॉस्पिटल आणि मनोजचे घर असे जातात. असे 4 रस्ते जातात. मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो. मनोज जर दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येतो, म्हणजे मनोज दक्षिणेकडे प्रवास करतो आणि घराकडून येत आहे, याचा अर्थ मनोजचे जे काही घर आहे तो दक्षिणेकडे जात आहे ना, तर मनोजचे घर साहजिकच उत्तरेला असेल, तर मनोजचे घर आहे सर उत्तर दिशेला, आणि तो दक्षिणेला बाजारात जातो म्हणते, म्हणजे दक्षिण दिशेला बाजार आहे. दक्षिण दिशेला काय आहे बेटा, बाजार आहे असं म्हणताय ना. दक्षिणेकडे प्रवास करत जातो, येतो, तर जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहोचतो. चालत राहिला तर तो कुठे पोहोचतो, बाजारात पोहोचतो. म्हणजे दक्षिणे उत्तरेला त्याचं घर असेल तर दक्षिणेला काय बाजार आहे. आणि हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे. हॉस्पिटल जे काही आहे हे पश्चिमेला म्हणते, पश्चिम दिशेला आहे बेटा हॉस्पिटल. हॉस्पिटल आहे पश्चिम दिशेला. आता विचारण्यात आलं पश्चिम दिशेला हॉस्पिटल आहे, तर चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे, चौकापासून शाळा कोणत्या दिशेला. आता मनोजचं घर उत्तरेला, दक्षिणेला बाजार, पश्चिमेला हॉस्पिटल, तर पूर्वेला काय असेल, पूर्वेला शाळा असेल, कारण की एकच तर दिशा राहिली शिल्लक, तर पूर्वेला शाळा असेल. तर आपल्याला विचारलं तर चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे, तर पूर्व दिशेला. एकच तर दिशा शिल्लक राहिली, तर कोणती असेल, पूर्व. ठीक आहे, पूर्व या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. जर रामच्या वडिलाची बहीण, आता एक राम आहे आणि त्याचे वडील वगैरे दाखवायचे आहेत, तर वडील दाखवायचे जनरेशन वरतं, इथे आहे वडील, आणि यांची बहीण म्हटलं म्हणून बरोबर चिन्ह इथं बहीण. रामच्या वडिलाची बहीण, रामचे हे वडील, तिचे हे बहीण, सुरेशची आई आहे. हे कोणाची, ही जी काही बहीण आहे हे कोणाची आई आहे म्हणते, हिचा मुलगा आहे मग सुरेश, सुरेशची आई आहे. सुरेशची आई असेल तर रामच्या वडिलाचे सुरेश सोबत काय नाते आहे. आता रामच्या वडिलाचे, रामचे हे जे काही वडील आहे, याची हे बहीण आहे आणि हा हिचा मुलगा आहे, सॉरी हिचा हा मुलगा आहे, तर हिचा हा कोण राहणार, मामा राहणार. मामाच म्हणजेच काय, तर आईचा भाऊ. आईचा भाऊ आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर. त्यानंतर पहिले 4 आणि शेवटचे 4 अक्षरे उलट्या क्रमाने लिहिल्यास तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून 6 येणार. आता पहिले 4 बदलून टाका म्हणते, 1 2 3 4, त्यानंतर शेवटचे 4 बदलून टाका, 1 2 3 4. आता 1 2 3 4 शेवटचे 4 बदलले आणि पहिले 4 बदलले, जो काही मधातला नंबर आहे तो नवीन शब्दात तयार होणारे अक्षर 6व्या क्रमांकाचा शब्द, 6व्या क्रमांकाचा शब्द तसंच राहणार आहे. ते पलटवा, हे करा, त्याच्यानंतर 6 मोजा. त्याच्यापेक्षा तुम्ही काय करून घ्या, शेवटून म्हटलंय ना, तर नवीन शब्दात कोणते अक्षर उजवीकडून, उजवी साईड म्हणजे आपला राईट तर याचा राईट, आणि आपला लेफ्ट तर याचा राईट. लक्षात ठेवायचं, आपला राईट तर याचा राईट, याचा लेफ्ट, आपला लेफ्ट तर याचा पण लेफ्टच राहणार. आता 6वं अक्षर विचारलं कुठून, उजवीकडून, राईट कडून, तर 1 2 3 4 5 6, 6व्या नंबरवर कोण येते, ओ येते. तो फालतू आपल्याला टाइमपास केला, शेवटचे 4 बदला आणि सुरुवातीचे 4 बदला आणि शेवटचे 4 बदला. त्यानंतर आपल्याला सेंटरच विचारून आला, तर आपण प्रश्न आधी बघून घ्यायचा होता, नंतर सॉल्व्ह करत. आता अक्षर आणि चिन्हाच्या खालील शृंखलेला संदर्भात घ्या म्हणते. त्याच्यानंतर हे डावी साईड आहे आणि हे उजवी साईड आहे. त्याच्यानंतर असे किती स्वर आहे ज्यांच्यापैकी प्रत्येकाच्या लगेच आधी
ज्यांच्यापैकी स्वर असे किती आहे, स्वर असे किती आहे ज्यांच्या लगेच आधी एक व्यंजन आहे. म्हणजे इथं पाहिजे व्यंजन, अरे थांब ना, इथं पाहिजे व्यंजन, नंतर पाहिजे स्वर येते आणि लगेच नंतर एक स्वर येते, लगेच नंतर एक स्वर येते. आता आधी काय असलं पाहिजे, व्यंजन असलं पाहिजे, नंतर स्वर असला पाहिजे, नंतर स्वर असला पाहिजे. आता स्वर कोणते आहे इंग्रजीमधले, ए ई आय ओ यू. ए ई मोठे लिहिले आहे का लहान लिहिले आहे ते बघितलं, ए ई आय ओ यू, हे 5 स्वर आहे आपल्याकडे. आता आपल्याला अशा पद्धतीची रचना कुठे दिसते, पहिले व्यंजन नंतर स्वर नंतर स्वर, असं कुठे दिसते बघा. आता या रेंजमध्ये जर आपण चेक केलं, करूनच टाकू चेक. आता याच्यामध्ये जर आपण चेक केलं तर बघा इथं कुठं आहे कसं, ए आय ओ यू काही दिसते का, दिसते का, दिसते का, दिसते का, तर इथं आहे सर ए, परंतु लागे आधी ई आहे, इथं ई आहे ना, ई असते ना स्वर, ई आहे, त्याच्या आधी काय व्यंजन आहे सर डी, त्यानंतर लगेच स्वर आहे का ए ई आय ओ यू, हा सर आहे. म्हणजे हा एक तर पेअर भेटला आपल्याला, हा एक पेअर भेटला. आणखी दाखवतो डायरेक्ट, हा एक पेअर भेटला आपल्याला. त्याच्यानंतर कोणता कोणता, डी ई आणि ए, हा एक पेअर भेटला. त्यानंतर आणखी कोणी दिसते काय, हा ई आहे, ईच्या आधी एक व्यंजन तर आहे परंतु हॅशटॅग आहे इथं. त्यानंतर ओ, ओच्या आधी एक व्यंजन आहे परंतु इथं काय हे अँडचं चिन्ह आहे. त्यानंतर इथं कुठं आहे का ई, ईच्या आधी डॉलर आहे, नाही आपल्याला व्यंजन पाहिजे होतं. त्याच्यानंतर आणखी कोणी आहे का, नाही सर, असं एकच वेळ आहे. असे किती वेळ आहे, एकच वेळ आहे. चला आगे, खालील समीकरणामध्ये कोणत्या चिन्हाची अदलाबदल जर केली तर म्हणते हे समीकरण बरोबर ठरेल. तर बघा आता इथं गुणाकार आणि प्लस, इथं गुणाकार आणि प्लस, हा इथं गुणा आहे आणि इथं प्लस आहे. या दोघांमध्ये जरी चेंज केलं ना आपण, 44 मायनस 8, इथं गुणाकार, प्लसच्या ठिकाणी गुणाकार, काय झालं 8 प्लसच्या जागी मी गुणा, 44 काय हँग झालाय, 44 मायनस 8, पहिलाच ऑप्शन घेत आहे गुणा 27 प्लस 9 आणि बरोबर 13/3. लक्षात घ्या, तुम्हाला पहिल्या ऑप्शन मधूनच समजून जाते की इथं 13ला हा 3 तर भाग जात नाहीये. म्हणजे जे काही सेटिंग बसली असेल ना, ते भागाकार आणि गुणाकार किंवा भागाकार आणि काहीतरी सोबत याच्यासोबत बसली असेल, म्हणून हे ऑप्शन आपल्याजवळ तर बरोबर येत नाही. तर दुसऱ्या नंबरचं आपण चेक करायला घ्यायला पाहिजे होतं, कारण की 13/3 दिलं होतं ना. आता आपण काय करू, भागाकार आणि गुणाकार याच्यामध्ये चेंजेस करून पाहू. तर 44 आहे पहिला ऑप्शन, पहिले 44 आहे, नंतर मायनस 8 आहे, नंतर आहे प्लस 27, नंतर इथं गुणा आहे ना, त्याच्या ठिकाणी मी लिहितो भागाकाराचं चिन्ह, नंतर इथं 13 आहे आणि 13 गुणिला भागाकार आहे, तर इथं गुणाकार करतो, इथं लिहितो. आता बघू याचं उत्तर बरोबर येतं का नाही. तर बघा आता 9,027 ला भाग दिला, 3 आलं, 44 मधून 8 मायनस करा, किंवा असं करा तुम्ही, 8 आणि 3 किती होते 11, मायनस 11 जर केले इथून, 8 आणि 3 किती होणार, नाही असं करून टाका, 44 मायनस 8 प्लस आहे बेटा 3 आणि बरोबर किती आहे इथं 13 गुणिला 3 म्हणजे किती होतात 39. तर 44 मधून या दोघांची वजाबाकी करा, तर 44 मायनस 5, 44 मधून 5 मायनस झाला तर किती राहतात 39, आणि या बाजूने पण 39 होते. तर म्हणजे कोणत्या दोन चिन्हामध्ये बदल करायची होती, गुणाकार आणि भागाकारामध्ये. चलो आगे नेक्स्ट. त्यानंतर हा प्रश्न बघा, 625 काय तर 5चा चौथा घात आहे गुणा, आणि 125 काय 5चा तिसरा घात आहे, बरोबर इथं दिलाय 5चा घातांक यम, 5चा घातांक यम. ठीक आहे, चलो आता एक गुणाकाराचा नियम आहे, म्हणजे घातांकाचा नियम आहे, ए चा घातांक यम गुणिला ए चा घातांक यन. जर दोघांचा बेस सारखा असेल, पायासारखा असेल आणि संबंध गुणाकाराचा असेल तर पॉवरचे काय होते, ऍड होते. म्हणजे याला असं म्हणू शकतो ए चा घातांक यम प्लस यन, पॉवर काय होते, ऍड होऊन जाते. इथे तेच घटना झाली आहे बघा, 5 5 कॉमन आहे तर 5 कॉमन काढले तर 4 आणि 3 किती होतात 7, बरोबर इथं 5चा घातांक यन आहे, यम आहे तो. दोघांचा बेस सारखा आहे तर बेस सारखा, त्यांची पॉवर पण सारखा राहणार, यम बरोबर किती होते 7. चला 45 विद्यार्थ्यांच्या रांगेत उज्ज्वला डावीकडून 25व्या आणि सोहम उजवीकडून 31व्या क्रमांकावर आहे, तर उज्ज्वला आणि सोहम यांच्यामध्ये एकूण किती व्यक्ती असतील. आता उज्ज्वला दिलेली आहे 25वी डावीकडून, आणि सोहम जो काही दिलाय तो 31वा दिलाय, म्हणजे 31 आणि 25 या दोघांची जर बेरीज केली तर आपण काय होतात सर, यांची दोघांची बेरीज केली तर 56 विद्यार्थी असायला पाहिजे होते रांगेमध्ये, परंतु या दोघांच्या 56 विद्यार्थी काय, विद्यार्थ्यांची संख्या आहे 45, तर 56 हे ओव्हरलॅप झाले आहे, तर 56 मधून 45 मायनस करून टाका, ते किती राहतात इथं 1 1 11. आणि आता त्यांनी विचारलं यांच्या दरम्यान किती लोक आहे, तर आता काय करा, हे दोन लोकांच्या व्यक्तीच्या दरम्यान होते ना, त्याच्या दरम्यान सांगायचे होतं ना, ह्यामधून काय करा, हे 2 मायनस करून टाका, टोटल विद्यार्थी किती असतात यांच्या दरम्यान 9. चलो आगे. 6 व्यक्ती ए बी सी डी ई एफ एका ओळीमध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसलेले आहे. आता हे 6 व्यक्ती अरेंज करून टाकतो मी. या 6 व्यक्ती, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे झाला 5वा,
आणि इथे लिहितो हा 6वा, म्हणजे दूर दूर काढले जेणेकरून तुम्हाला समजेल. आणि यांचे दक्षिणेकडे तोंड आहे म्हणजे खाली तोंड आहे. तर दक्षिणेकडे जर आपलं तोंड असेल तर जो काही आपला राईट आहे तो याचा काय राहणार, लेफ्ट राहणार. म्हणजे ही झाली डावी बाजू आणि ही झाली बेटा उजवी बाजू. आपल्या अपोजिट चालेल, कारण की यांचं तोंड कुठे आहे, दक्षिणेला आहे. आता एबीसीडी अशाच क्रमाने बसले आहे असे गरजेचे नाही, बसलेले आहे. बीच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसलाय. बीच्या उजवीकडे कुठे, उजवीकडे तिसऱ्या स्थानी डी बसलेला आहे. आणि एफच्या लगतच डावीकडे बी बसलाय. एफच्या लगत डावीकडे बी बसलेला आहे. आता एफला कुठे बसवा आणि बी ला कुठे बसवा बेटा. एफच्या लगेच डावीकडे बी बसलेला आहे म्हणते. समजा जर मी बी ला इथे मानला, एफच्या डावीकडे पाहिजे तो, तर डावीकडे म्हणजे या बाजूने येणार तो. तर असं नाही करता येत. समजा मी मानलं बी ला इथे आणि एफच्या डावीकडे म्हटलं तर एफच्या डावीकडे झालं बी. बघा एफ या तोंडानं असेल तर त्याची डावी बाजू झाली ही. बीच्या डावीकडे, एफच्या डावीकडे बी झाला. त्याच्यानंतर बीच्या उजवीकडे म्हटलं तर आता बीची उजवी साईड या बाजूने होणार. तिसऱ्या स्थानी पहिलं दुसरं तिसरं तिथं बसलाय म्हणते डी. एक नंबर, पोच बढिया. चला, त्यानंतर बी बसलाय. त्यानंतर एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी सी बसलाय. एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी, एच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी. आता एची डावीकडे म्हणजे एला जर इथं बसवलं मी आणि याची डावी बाजू काय होणार सर, हे होणार. तर 1 2 तो कोण बसलाय म्हणते, सी बसलाय. तर हे घ्या सी बसलाय. आता राहिलं कोण, तर पुढे जाऊ आणखी सी बसलेला आहे. तर ई आणि एफ यांच्या दरम्यान एक व्यक्ती आहे, ई आणि एफ. आता ई एफ तर इथं आहे आणि ई इथे येणार, कारण की एक व्यक्ती बसवायचा आहे. तर एफ येणार, एफ येणार इथे, तर ई येणार इथे. बरोबर, ठीक आहे. इथपर्यंत हे झाली आता अरेंजमेंट. काही सुटलं नाही ना वाक्य. ई आणि एफ यांच्या दरम्यान एकच व्यक्ती बसलेला आहे. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. हे तर झाली आपली अरेंजमेंट. आता सिटिंग अरेंजमेंट झाली. आता विचारलं काय, तर एका अंतिम टोकाला सी बसलेला आहे. तर अंतिम टोकाला कुठे सी दिसते का इथे बसलेला. आपण काही नाही करायचं, जसं स्टेटमेंट दिलं ना त्या स्टेटमेंटनुसार आपण वाचायचं आणि अरेंजमेंट करायची. आणि यासाठी काय करावं लागतं, तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस करावी लागते मित्रांनो, बरोबर येऊन जातं. तर एका अंतिम टोकाला सी बसलेला आहे. ते कुठे सी टोकाला बसलाय का नाही, पहिलं स्टेटमेंट घालत. त्यानंतर ए आणि एफ यांच्या दरम्यान 2 व्यक्ती बसलेल्या आहे. ए आणि एफ, ए आहे इथे आणि एफ आहे इथे. यांच्या दरम्यान 2 व्यक्ती आहे का, 2 पर्सन आहे का, हो सर बरोबर आहे. तर दुसरं विधान बरोबर आहे. दुसरं विधान बरोबर आहे. आता दुसरं बरोबर, केवळ 2. आपल्याला काय विचारलं की विधान बरोबर आहे, तर कोणतं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे. केवळ 2 बरोबर आहे. केवळ 2 बरोबर आहे. केवळ 2 बरोबर आहे. चलो आगे नेक्स्ट. त्यानंतर एक्स हा वाय पेक्षा म्हणते हलका आहे. आता जेव्हा आपण लहान मोठ्याचा संबंध दाखवतो ना, त्याच कंडिशनमध्ये हा प्रश्नाला सॉल्व्ह करत होता. पाका म्हणते एक्स हा वाय पेक्षा हलका आहे. एक्स जो काही आहे हा वाय पेक्षा हलका आहे. म्हणजे वाय काय भारी आहे, वाय काय भारी आहे, वाय काय मोठा आहे, एक्स काय लहान आहे. ठीक आहे. त्यानंतर झेड हा एक्स पेक्षा जड आहे. झेड जो काही आहे हा एक्स पेक्षा जड आहे. याच्यापेक्षा तर जड दाखवायचा आहे. कुणापेक्षा, एक्स पेक्षा जड आहे झेड. हा इथला म्हणजे हा छोटा असेल तर याच्यापेक्षा थोडासा मोठा दाखवून द्यायचा झेड. त्याच्यानंतर आणखी काय वाक्य केलं, वाय हा झेड पेक्षा जड नाही. वाय हा झेड पेक्षा, कोणापेक्षा, झेड पेक्षा जड नाही. या गोष्टीचा अर्थ काय होणार, तर वाय जो काही आहे हा झेड पेक्षा जड नाही आहे. म्हणजे ह्या वाय ला आणखी मोठं करून टाका तुम्ही, झेड ला आणखी मोठं करून टाका. म्हणजे हा सर्वात जड आहे, हा सर्वात जड आहे. तर म्हटलं एक्स वाय झेड पैकी कोणताही दोघांचे वजन समान नाही. कोणाचे दोघांचे वजन समान नाही म्हणजे तिघही वेगवेगळ्या वजनाचे आहे. तर खालीलपैकी निश्चितपणे सत्य विधान, निश्चितपणे सत्य सांगा कोणतं. झेड हा वाय पेक्षा जड नाही. झेड हा वाय पेक्षा जड नाही, नाही जड आहे तो, कॅन्सल झालं. वाय हा झेड पेक्षा हलका नाही. वाय हा झेड पेक्षा हलका नाही, नाही हलकाच आहे तो, हलका नाही. हे ते कॅन्सल झालं, सत्य नाही आहे. त्यानंतर झेड पेक्षा, बरोबर आहे ना, वाय हा झेड पेक्षा हलका नाही आहे. तर हा तर हलका आहेच, हलका आहेच पाहिजे होतं. झेड पेक्षा एक्स जड आहे. झेड पेक्षा एक्स जड आहे का, झेड पेक्षा एक्स जड आहे का, नाही, कॅन्सल झालं. एक्स आणि वाय हे दोन्ही झेड पेक्षा हलके आहे. हे चौथ्या नंबरचं वाक्य बरोबर आहे. एक्स आणि वाय हे दोन्ही झेड पेक्षा काय हलके आहे. चलो आगे. नंतर एका सांकेतिक भाषेत ओपन, आता इथे तर कोडिंग करायला लागतं तुम्हाला. ओपन द डोर, याच्यासाठी दिला त्यानं का बे जे ओ. तर याच्यासाठी दिला डोर इज क्लोज. याच्यासाठी काय कोट केला, जे ओ पी ए एम ए. त्याच्यानंतर धिस इज गुड. मी हा डायरेक्ट करू शकले असते, परंतु मला समजवायचा आहे तर मी समजवणार तुम्हाला. बरोबर, पी. आता आपल्याला विचारलं का कोणत्यासाठी, क्लोज साठी. आता क्लोज दिसते कुठे बेटा हे पाहून घ्या एकदा. क्लोज आहे सर इथं. आणखी कोणत्या वाक्यामध्ये क्लोज आहे का,
नाही सर कोणत्याच वाक्यामध्ये नाही. आता आपण काय करायचं, यांची जी काही कोडिंग केली आहे ना त्यांच्यामध्ये सारखे सारखे शोधायचे दोन वाक्य कोणते आहे. तर इथे डोअर आहे सर आणि इथे पण डोअर आहे. या दोन्ही डोअरमध्ये इथे डोअर आहे इथे डोअर आहे. ते या दोन्ही वाक्याला खालच्या वाक्याला नका बघू. आता या दोन्ही वाक्यामध्ये कोण रिपीट झालेला आहे, तर सर जे ओ आणि जे ओ हे दोन रिपीट झाले. मग इथून असं म्हणू शकतो डोअर साठी जे ओ येतं सर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता या खालच्या आणि दुसरं म्हणजे दुसरं आणि तिसरं वाक्यामध्ये इथं तर काही आता सारखं नाही आहे. इथं इज आहे सर आणि इथे पण इज आहे. तर या दोन वाक्यामध्ये कोण रिपीट आहे, या दोन वाक्यामध्ये कोण रिपीट आहे. तर तुम्ही म्हणा सर पी ए इज साठी आहे सर पी ए. आणि आता आपल्याला विचारलं क्लोज साठी, तर इथं इजही कॅन्सल झाला, डोअरही कॅन्सल झाला. आता राहिला का क्लोज. क्लोज साठी काय असेल एम ए. तर एम ए अपने सवाल का सही जवाब. चलो आगे नेक्स्ट. आता हे आता 57 आणि 59 या आकृतीवर अभ्यास करून आपल्याला प्रश्न द्यायचे होते. हा वर्तुळ जो काही आहे म्हणते हा गणिताच्या उत्तीर्ण विद्यार्थी, उत्तीर्ण म्हणजे काय होते पास. त्यानंतर आयात म्हणजे इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी दाखवले. हा जो काही आयातामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते काय आहे तर इंग्रजीमध्ये, आणि वर्तुळामध्ये जे काही विद्यार्थी भेटतात ते काय गणितामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आता विचारला काय प्रश्न, फक्त गणित या एकाच विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सांगा किती. फक्त गणितात म्हणजे गणिताच्या व्यतिरिक्त तो आयातमध्ये नसला पाहिजे तो नंबर. तर इथे डायरेक्ट दिसत आहे तुम्हाला आयातामध्ये तो नंबर नसला पाहिजे. गणितवाले किती आहे, फक्त गणितमध्ये म्हटलं तर 15. याचा संबंध आयातासोबत नसला पाहिजे. तर फक्त गणितामध्ये वर्तुळात असणारा, फक्त वर्तुळामध्ये असणारा कोण आहे तर 15 विद्यार्थी येणार पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर गणित आणि इंग्रजी या दोन्ही विषयात उत्तीर्ण असणारे विद्यार्थी. आता गणितमध्ये पण उत्तीर्ण झाले आणि इंग्रजीमध्ये पण उत्तीर्ण झाले असे विद्यार्थी कोण आहे. आता गणितमध्ये उत्तीर्ण आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण आहेत असे तर 5च दिसत आहे सर. हा कशात दिसत आहे, म्हणजे गणितामध्ये पण दिसत आहे, हा आयतामध्ये पण नंबर आला, तर 5 अपने सवाल का सही जवाब होगा. ठीक आहे. चलो आगे. त्याच्यानंतर गणितात उत्तीर्ण मात्र इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी. गणितात अनुत्तीर्ण म्हणजे राऊंड मध्ये पाहिजे नाही, गणितात अनुत्तीर्ण. आता गणितात कोण अनुत्तीर्ण झालं तर हे जे काही 5 विद्यार्थी आहे ना, हे 10 जे काही विद्यार्थी आहे हे गणितात काय मॅथ मध्ये फेल आहे. क्रॉस करतो मी, काय मॅथ मध्ये फेल आहे. त्यानंतर इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण पाहिजे विद्यार्थी. इंग्रजीमध्ये उत्तीर्ण किती आहे बेटा, हेच 10 आहे विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण. बरोबर ना, इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी हेच 10 आहे. तर टोटल पाहिलं विद्यार्थी किती आहे, तर किती विद्यार्थी आहे तर 20 विद्यार्थी. असे टोटल किती विद्यार्थी आहे, 20 विद्यार्थी. बरोबर काय चुकलं आपलं. गणितात अनुत्तीर्ण म्हणजे राऊंड मध्ये नसले पाहिजे. राऊंड मध्ये कोण नाही आहेत, हे 10 विद्यार्थी नाही राऊंड मध्ये. त्याच्यानंतर म्हटलं काय इंग्रजीत उत्तीर्ण विद्यार्थी, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण. इंग्रजीमध्ये तर सर हेच उत्तीर्ण आहे, फक्त इंग्रजीमध्ये उत्तीर्ण म्हटलं तर हे 10 किती होते 20. तर 20 विद्यार्थी येतात. ठीक आहे. चलो आगे. त्यानंतर या लिहिलेले शब्द यामध्ये याच्या शब्दापासून लिहिणारा शब्द सांगायचा आहे आपल्याला कोणता. तर एक तर डायरेक्ट आपण ABCD लिहित बसता, ABCD थांबणार आहे, EFGHIJKLMNOPQRSTUVWXY आणि Z अशी दिलेली आपल्याला ABCD राहते. नंतर P साठी काय कोड केला, N केला सर. तर P तर आहे इथं 1 2 किती अक्षर मागे गेला, N घेतला ना 2 अक्षर मागे जात आहे तो. तर आपण तसंच करायचं, M साठी 2 अक्षर मागे जायचं. तर 2 अक्षर मागे गेल्यानंतर काय येणार, के ने सुरुवात झाली पाहिजे सर. इथं W न झाली, इथं W न झाली, कॅन्सल झाली. त्यानंतर ई साठी काय आहे तर C घेतला. ई असते बेटा इथं, तर 2 वर्ड मागे घेतला, 1 2 मागे जात आहे 2. तर ई साठी 2 मागे जाणार, ई साठी 2 मागे म्हणजे C नंतर के नंतर येणार C, के नंतर C आला पाहिजे. ठीक आहे, इथे दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. त्यानंतर N साठी काय कोड केला, N साठी घेतला सर N आहे इथं आणि L त्याच्या मागे 2 गेला. तर तसंच पद्धतीनं D साठी पण 2 मागे जायला लागेल आपल्याला, 1 2 कोण येणार इथं B येणार. KCB आहे का सर, आहे दोन्ही ऑप्शन मध्ये KCB आहे. त्याच्यानंतर नंतर काय आहे बरोबर, डी झाला ना आपला, डी झाला, डी घ्या. डी साठी काय घेतलाय, बी घेतलाय. तर डी साठी 2 मागे गेला, तर आपण तसंच करायचंय 1 2. L साठी पण 2 मागे जायचं, 1 2. जे येणार इथं आहे का असं काही, तर आहे सर. आता इथं नाही आहे जे आणि इथं आहे जे, तर 4थ्या नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला हा प्रश्न होता. जर काही अडचण असेल, काही चूक वगैरे झाली असेल तर तुम्ही तर माझ्या बेटर वेनं तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. एखादा मिस्टेक झाला असेल बाय मिस्टेक, तुम्हाला जर वाटत असेल ही योग्य आहे
तर ते काही नाराजी व्हायचं नाही, मी त्याला सुधारण्याचा प्रयत्न करेल. कारण की आता माझ्याजवळ पेपर आला आणि मी लगेच त्याचं विश्लेषण दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे काहीतरी एखादी चूक झाली असेल, मिस्टेक झाली असेल तर माफ करून द्या. तुम्हाला जर वाटत असेल यात उत्तर बरोबर आहे, परंतु मी तर माझ्या पद्धतीने सर्व काही योग्य पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला जर पेपर द्यायचा असेल, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक नंबर देतो. तुम्हाला जर पेपर हवा असेल तर त्या पेपरचं म्हणजे पेपर तुम्हाला हार्ड कॉपी असं हवा असेल तर त्या नंबरवर तुम्ही साधू शकता संपर्क दामोदर नारिंगे सरांसोबत. ठीक आहे, याचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे डिपार्टमेंट नाही आहे. ठीक आहे, परंतु याचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तर ते तुमची नक्की प्रतिक्रिया तुमच्या कमेंट बॉक्सच्या थ्रू तुम्ही टाकू शकता की तुम्हाला अशाच पद्धतीने आता विश्लेषण लागेल का प्रत्येक पेपरचं. ठीक आहे, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो.